आता एक मोठी बातमी आहे। जवळपास 15 महापालिका अशा आहेत जिथे भाजप स्वबळावर मैदानात उतरली आहे। 12 महापालिकांमध्ये पूर्णपणे भाजप स्वबळावर निवडणूक लढवते, तर 3 ठिकाणी रिपाई सोबत भाजपची युती झाली आहे। फक्त 4च महापालिका अशा आहेत जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत महायुती झालेली आहे। त्यामुळे भाजपच्या ज्या वल्गना होत्या, भाजपकडून जे सांगण्यात येत होतं की आम्ही महायुती म्हणूनच या महापालिकांच्या निवडणुकात उतरणार आहोत, ते प्रत्यक्षात होताना दिसत नाहीये। 7 महापालिकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेसोबत भाजपची युती झाली आहे, तर 2 जागी भाजप आणि राष्ट्रवादी अशी युती पाहायला मिळते। अकोला अहिल्यानगरमध्ये भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आहे, तर मीरा भाईंदर, पुणे, नांदेडमध्ये आठवलेंच्या रिपाईला एक जागा देत त्यांच्यासोबत भाजपने युती केली आहे। तर अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षासोबत भाजप युतीमध्ये लढतीये। दरम्यान भाजप किती ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 12 ठिकाणी भाजप स्वबळावर ही निवडणूक लढवते। नाशिक, धुळे, मालेगाव, पिंपरी चिंचवड, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, लातूर, परभणी, जालना, नवी मुंबई आणि उल्हासनगर या महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर ताकद आजमावते। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्षासोबत भाजपची युती झाली आहे। 3 ठिकाणी रिपाई सोबत भाजप निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरली आहे, मीरा भाईंदर, नांदेड आणि पुणे। 4 ठिकाणी महायुती झालेली आहे, म्हणजे भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवतीये। त्या 4 महापालिका आहेत जळगाव, इचलकरंजी, कोल्हापूर आणि पनवेल। आणि 7 अशा महापालिका आहेत जिथे शिवसेनेसोबत भाजपची युती झाली आहे। मुंबई, ठाणे, चंद्रपूर, वसई विरार, नागपूर, भिवंडी, निजामपूर आणि कल्याण डोंबिवली। तर 2 ठिकाणी भाजपची अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती झाली आहे, अकोला आणि अहिल्यानगर। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, खरं तर मुख्यमंत्री असोत की दोन्ही उपमुख्यमंत्री असो, यांच्याकडून वारंवार असं सांगितलं जात होतं की आमची महायुती अभेद्य आहे, आम्ही सगळ्या महापालिका एकत्रित महायुती म्हणून लढणार आहोत। मात्र असं काय घडलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये की फक्त 7 ठिकाणी शिवसेनेसोबत आणि 4 ठिकाणी राष्ट्रवादीसोबत या महायुती म्हणून हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत। भाजप स्वबळावर 15 ठिकाणी लढते। नेमकं काय घडलंय, काय बिघडलंय? माधवी, यामध्ये पाहायचं तर जवळपास स्वबळावर आपल्याला 12 महानगरपालिका पाहायला मिळत आहेत भाजपच्या, जिथं स्वबळावर भाजप लढताना दिसतं आहे। तर 3 ठिकाणी रिपाई सोबत त्यांच्याकडनं युती करण्यात आलेली आहे। रिपाई जरी का सोबत असली तरीही चिन्ह आपल्याला भाजपचीच पाहायला मिळणार आहे। कमळ या चिन्हावरच रिपाईचे उमेदवार देखील आपल्याला उभे असल्याचं पाहायला मिळणार आहे। मात्र प्रामुख्यानं पाहायचं तर ह्या ज्या महापालिका आहेत, नाशिक असेल, धुळे असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, नवी मुंबई असेल, उल्हासनगर असेल, इथं भाजपची स्वबळाची ही ताकद होतीच। भाजपकडनं तशा प्रकारे जोर लावण्यात आलेले होते आणि इच्छुक उमेदवारांची देखील संख्या ही मोठ्या प्रमाणात होती आणि त्यामुळे भाजपकडनं अधिक जागांची मागणी आपल्याला शिवसेनेसमोर येताना पाहायला मिळालेली होती। जिथं शिवसेना ही मनाई करण्यात येत होती शिवसेनेकडनं की कमी जागा आम्हाला नको आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्याला या 15 ही ठिकाणी युती तुटल्याचं दिसतं आहे। प्रामुख्यानं आपल्याला मोठ्या प्रमाणात काल राडा देखील होताना पाहायला मिळालेला होता। नाशिक असेल, संभाजीनगर असेल, नांदेड असेल, लातूर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी जी आहे ती दिसलेली होती आणि त्यामुळेच कुठेतरी या युती जी आहेत त्या तुटल्याचं दिसतं आहे। प्रामुख्यानं अकोला असेल किंवा मग अमरावती असेल, ह्या दोन्ही महापालिकांमध्ये देखील अजित पवारांसोबत गेलेले दिसत आहेत। अहिल्यानगरमध्ये देखील अजित पवारांसोबत गेलेली भाजप दिसते आहे, तर दुसरीकडे युवा स्वाभिमानी पक्षासोबत अमरावतीमध्ये भाजप ही लढताना दिसत आहे। त्यामुळे एकूणच युती असो, महायुती असो, ही राहिली आहे की नाही असे देखील प्रश्न सध्याला स्थानिक पातळीवर निर्माण झालेले आहेत। एकूणच प्रचाराच्या दरम्यान हे लक्षात येईल, कशा प्रकारे टीका असेल ही सगळ्या होताना पाहायला मिळतील आणि त्यामुळेच एकूणच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतोय का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। नक्कीच हे पाहणं महत्त्वाचं असणारच आहे आणि निकालानंतर नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपेक्षाही जास्त उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेत। अजित